सौदी अरेबियाचं 25 अब्ज डॉलरच्या महत्त्वाकांक्षी स्वप्न अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होत आहे का? ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान खरंच वेगानं वाढणाऱ्या शहरी भागातील गोंधळाचं रूपांतर करू शकतं का? गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने नुकतीच पुष्टी केली आहे की रियाद मेट्रोने 176 किलोमीटर्स ट्रॅकसह जगातील सर्वात लांब पूर्णपणे ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्कचा जागतिक बेंचमार्क मोडला आहे. ही अभूतपूर्व कामगिरी जी शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजी जगभरात नोंदवली गेली केवळ एक विक्रम नाही, हा रियादच्या शहरी गतिशीलतेतील एक मोठा बदल आहे आणि किंगडमचा विजन 2030 साठी एक मोठी उपलब्धी आहे. ही प्रणाली जी 6 एकात्मिक लाईन्सवर धावते आणि त्यात 85 स्टेशनचा समावेश आहे, ग्रेड ऑफ ऑटोमेशन 4 किंवा गुआ 4 मॉडेल अंतर्गत कार्य करते. याचा अर्थ कॅबिनमध्ये मानवी हस्तक्षेप नसतानाच प्रत्येक हालचाल अद्ययावत केंद्रीकृत नियंत्रण केंद्रांद्वारे व्यवस्थापित केली जाते. या टप्प्यांमुळे रियाद दुबई मेट्रोसारख्या पूर्वीच्या रेकॉर्डधारकांना मागे टाकून जागतिक वाहतूक तंत्रज्ञानाच्या अग्रभागी उभा राहिला आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं, ज्यामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली. हे सिद्ध झालं की मोठ्या प्रमाणात स्वयंचालित पायाभूत सुविधा आता स्वप्न नसून दैनंदिन वास्तविकता आहे. याचा तात्काळ परिणाम काय? वाहतुकीची कोंडी कमी होणे, पर्यावरणीय स्थिरतेकडे वाखाण आणि रियादच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे. हा या बातमीचा 1 मिनिटाचा संक्षिप्त सारांश आहे. सविस्तर अहवालासाठी ही बातमी पुढे पाहत राहा. या विक्रमाचं महत्त्व खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला किंग अब्दुल अजीज प्रोजेक्ट फॉर रियाद पब्लिक ट्रान्सपोर्टकडे लक्ष द्यायला हवे, जो 2012 मध्ये सरकारच्या मंजुरीनं सुरू झाला होता. गरज स्पष्ट होती. रियादची लोकसंख्या खूप वेगानं वाढत होती आणि शहरातील रस्ते वाहनांच्या भाराखाली दबले होते. जुलै 2013 मध्ये बेक्टेल, सिमेन्स, बॉम्बार्डियर आणि अल्ट्सॉन सारख्या जागतिक दिग्गजांसह सुरुवातीला $22.5 अब्ज महानकम मूल्याचं करार प्रमुख आंतरराष्ट्रीय समूहांना देण्यात आले. 2014 मध्ये बांधकाम अधिकृतपणे सुरू झाले. याची जटिलता थक्क करणारी होती. जवळपास 10 दशकांमध्ये टीमने मोठे सिव्हिल काम केले, ज्यात खोल भूमिगत बोगदे खोदणे आणि अन्योन्य विभागांसाठी मोठे व्हायडक्ट्स बांधणे याचा समावेश होता. महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये 2016 मध्ये बोगदे पूर्ण करणे आणि अद्ययावत रोलिंग स्टॉकची स्थापना करणे असा समावेश आहे. आराम आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी डिझाईन केलेली जवळपास 190 ट्रेन ही प्रणाली केवळ वेगासाठी नाही तर स्थिरतेसाठीही तयार करण्यात आली आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम्स गती सूचना पुन्हा विजय निर्मित रूपांतरित करतात आणि स्वच्छ ऊर्जा निर्मित करण्यासाठी 3 डेपोवर सौर पॅनल बसवण्यात आले, जे सौदी अरेबियाच्या व्यापकरणाप्रमाणे दृष्टिकोनाला समर्थन देतात. यासाठी कसरतीत परिणामी काय? वाहतूक कोंडी कमी होणे, पर्यावरणीय स्थिरता खरे वाटतं आणि रियादच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे. या विक्रमाचं महत्त्व खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला किंग अब्दुल अजीज प्रोजेक्ट फॉर रियाद पब्लिक ट्रान्सपोर्टकडे लक्ष द्यायला हवे, जो 2012 मध्ये सरकारच्या मंजुरीनं सुरू झाला होता. गरज स्पष्ट होती. रियादची लोकसंख्या खूप वेगाने वाढत होती आणि शहरातील रस्ते वाहनांच्या बाराकडे दबले होते. जुलै 2013 मध्ये बेक्टेल, सिमेन्स, बॉम्बार्डियर आणि ऑल्स्टॉन सारख्या जागतिक दिग्गजांसह सुरुवातीला $22.5 अब्ज महाकॉइनची मूल्याचे करार प्रमुख आंतरराष्ट्रीय समूहांना देण्यात आले. 2014 मध्ये बांधकाम अधिकृतपणे सुरू झाले, ज्याची जटिलता थक्क करणारी होती. जवळपास एका दशकात टीम्सने मोठे सिव्हिल काम केले, ज्यात भूमिगत बोगदे खोदणे आणि अनुकत विभागांसाठी मोठे व्हायडक्ट्स बांधणे याचा समावेश होता.